चला एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे दोन्ही संघासाठी. लिंगायत प्रीमियर लीग सीझन 4 चा ग्रँड फिनाले. सॉन्ग चेक, साऊंड चेक. आणि या ठिकाणी ग्रँड फिनालेचा टॉस दिग्विजयजी सूर्यवंशी यांच्या हस्ते. माजी महापौर. हेड इज द कॉल. हेड बॉलिंग. त्रिशूल टायटन संघाने प्रथम नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. लिंगायत प्रीमियर लीग फिनालेचा एवढा उत्साह बघा. दोनही टीम तयार आहेत पण अंपायर्स अजून तयार नाही आहेत. हीच एक्साइटमेंट आहे लिंगायत प्रीमियर लीग सीझन 4 ची. इथं बाउंड्री लाईनच्या आत बसले. ग्रँड फिनालेचा हा सामना बॅटिंग साठी फाल्कन संघाकडून ओपनिंगला आलेले आहेत. रणजी ट्रॉफी प्लेयर प्रशांत कोरे तर नॉन स्ट्राईक एंडला आहेत. लिंगायत प्रीमियर लीग मधले सर्वात महागडे खेळाडू प्रसाद मठात. बॉलिंग साठी पहिलं षटक घेऊन आलेत त्रिशूल टायटन संघाकडनं नीरज शरनाथे. अंपायर्स रेडी, बॅट्समन रेडी, कमिटी मेंबर्स रेडी. सो लेट्स बिगिन. पहिला चेंडू डिफेन्सिव्हली खेळून काढलेला आहे प्रशांत कोरे यांनी. सुंदर असा फ्लिकचा फटका आणि पहिला चौकार आलेला आहे या ग्रँड फिनालेचा. उत्कृष्ट असा फ्लिकचा फटका, चौकार. खचाखच भरलेलं स्टेडियम. माझ्या मागे असलेल्या स्टँड्स मध्ये जोरदार प्रेक्षकांचा उत्साह. निलेश मगर अँड कंपनी. लिंगायत प्रीमियर लीग सीझन 4 चा हा ग्रँड फिनाले जो आपण पाहतोय चिंतामणराव व्यापार महाविद्यालयाच्या सुंदर अशा ग्राउंडवर. यावेळी मात्र ओंकार दादा कबाडे अडवू शकलेले नाही आहेत आणि रिव्हर्स स्वीपचा चौकार मिळालेला आहे इथं प्रसाद मठार याला. चांगला रिव्हर्स स्वीपचा फटका. 4 धावा मिळालेल्या आहेत. आपल्या विकेट किपर सोबत सल्ला मसलत करताना इथं प्रफुल्ल संघाचे को ओनर. आणि झेल बाद झालेले आहेत प्रसाद मठात. पहिला झटका बसलेला आहे इथं फाल्कन संघाला. प्रसाद मठात पुलचा फटका डायरेक्ट हातात मारलेला आहे आणि पहिला झटका बसलेला आहे इथं फाल्कन संघाला. पहिली विकेट पडलेली आहे. प्रफुल्ल सावळे याच्या खात्यात पहिला बळी. सुंदर असा झेल तिथे डीप मिड विकेटला सागर याचा. एकदा जोरदार टाळ्या वाजवतात सागर साठी. फुलटॉसचा फटका आणि चौकार आलेला आहे. खराब आणि गचाळ असं क्षेत्ररक्षण इथे मुकुंद माळी यांच्याकडून. कडक असा पहिल्या चेंडूवर चौकारांनी खातं उघडलेलं आहे प्रशांत केंबोडे यांनी. ऑर्बिट कॉर्पोरेशनचे सर्वा दीपकजी राजमाने अँड फॅमिली आपले
क्रीडा नगरी सहर्ष सहर्ष स्वागत. सुंदर असा लेटकटचा फटका चौकार आलेला आहे. ओमकार कबाडे सारख्या कसलेल्या फिल्डरला देखील हा बॉल अडवण्यासाठी काही चान्स नाही. खचाखच भरलेलं असं हे स्टेडियम आणि त्यामध्ये बसलेले सगळे प्रेक्षक. लिंगायत प्रीमियर लीगचा एकदा जोरदार आवाज होऊन जाऊ द्या लिंगायत प्रीमियर लीग साठी. चांगला फटका लेट कटचा फटका आणि थोडीशी मिसफील्ड झालेली आहे इथं. ओंकार कबाडे दादा यांच्याकडून चौकार मिळवलेला आहे. हिट आउट झालेले आहेत प्रशांत गेबोडे. प्रेशर क्रिएट झालेलं होतं एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये ड्राईव्ह केलेला आणि हिट आउट झालेले आहेत. मागे बॉल द्यायचा आहे. सुंदर गोलंदाजी इथं मुकुंद माळी. कमिटी मेंबर आलोक बॉल द्यायचा आहे. आलोक आता मात्र कडक असा स्क्वेअर कटचा फटका मारलेला आहे. चौकार आलेला आहे. काही चान्स नाही मुकुंद माळी सारख्या कसलेल्या फिल्डरला बॉल अडवण्यासाठी. संयमी आणि शांततेत फलंदाजी करताना प्रशांत कोरे. तेवढी सुंदर गोलंदाजी करताना अभिजित पडेल. सुंदर अशी बिल्डिंग एकदा जोरदार टाळे होत होते संघ मालक ओमकार कबाडे यांच्यासाठी. चांगला फटका पण एकच धाव नाही घेतलेली नाहीये. माफ करा एकही धाव घेतलेली नाहीये. सुंदर बिल्डिंग तिथं आणि राहते. सुंदर फटका चौकार आलेला आहे. थँक्यू यश साबणे फॉर करेक्टिंग मी. बॉलिंगला आलेले आहेत भरत डोडमणी. सुंदर शॉट मारलेला होता प्रशांत कोरे यांनी. रिव्हर्स स्वीपचा फटका सुंदर असा फटका प्रशांत कोरे याच्या बॅट मधनं चौकार आलेला आहे. अंपायर डिसिजन आउट झालेले आहेत ओमकार सौदी आणि 8 ओव्हर मध्ये 46 धावा झालेल्या आहेत फाल्कन संघाच्या. आणि लिंगायत प्रीमियर लीग सीझन चौथाचा विनर होण्यासाठी त्रिशूल टायटन संघाला 47 धावांची गरज आहे. मुकुंद माळी आणि आदित्य हनमने 47 धावांचं लक्ष्य. नजर लिंगायत प्रीमियर लीगच्या ट्रॉफीवर. पहिल्या चेंडूवर चौकार मारलेला आहे आदित्य हनमने याने आणि चौकाराने सुरुवात केलेली आहे. एक लो स्कोरिंग हा सामना खातं उघडलेला आहे आदित्यने संघाचा आणि स्वतःच देखील.
खराब चेंडू, त्याचा तसाच समाचार घेतलेला इथं आदित्य हनुमानेचा कडक असा पुल शॉट. खतरनाक फलंदाजी करताना आदित्य हनुमाने चौकार मारलेला आहे, दुसरा चौकार या ओव्हर मधला. आणि थोडस प्रेशर हलकं केलेलं आहे. खराब चेंडू, त्याचा पुरेपूर समाचार घेतलेला आहे. मुकुंद माळे सुंदर कडकडीत असा चौकार, जोरदार चेहरे. आणि चांगल्या स्पोर्ट्समॅनशिपचं दर्शन दिलेलं आहे. इथे एकदा जोरदार टाळ्या होऊन जात आहेत मुकुंद माळीसाठी. अंपायरने आऊट दिलेलं नव्हतं, खरं स्वतः हात वर करून बाहेर पडले. मुकुंद माळीसाठी जोरदार टाळ्या. आणि पहिला झटका बसलेला आहे त्रिशूल टायटन संघाला. यालाच म्हणतात खरी स्पोर्ट्समॅनशिप. फायनलचा सामना चेस करताना, कॉर्ड बिहाइंड असताना, अंपायरनं आऊट दिलेलं नसताना स्वतः निघून गेले मुकुंद माळी. हीच खासियत आहे लिंगायत प्रीमियर लीग मधल्या खेळाडूंची, ही स्पोर्ट्समॅनशिप. आणि बॉल झालेला आहे, दुसरा झटका बसलेला आहे. प्रशांत कोरे यांची सुंदर गोलंदाजी, रिव्हर्स स्वीपचा फटका आदित्य हनुमाने याचा फसलेला आहे. आणि थोडासा टोटल चेस करताना 2 विकेट पडलेले आहेत. एक मोठा झटका म्हणावा लागेल इथं त्रिशूल टायटन संघाला. विकेट बोल्डच्या स्वरूपात पडलेली आहे. दुसरी विकेट इथे प्रशांत कोरेच्या खात्यामध्ये. चांगला फटका, तेवढी सुंदर बिल्डिंग तिथं अभिषेक पाटील याची 3 धावा वाचवलेल्या आहेत संघासाठी. जोरदार चेहरे. सुंदर स्वीपचा फटका, काही चान्स नाही सौरभ कुमार चेंडू अडवण्यासाठी. आणि चौकार मिळालेला आहे. आणि यावेळी आउटसाइड एज लागून चौकार आलेला आहे. प्रेशर हलकं झालेलं आहे इथं अभिजित पाटील याच्यावरचा. कडक असा फटका, खराब चेंडू, चौकार मारलेला आहे. आता मात्र प्रेशर नक्कीच हलकं झालेलं आहे अभिजित पाटील याच्यावरचं. आणखी एक चौकार, तिसरा चौकार या ओव्हर मधला. सुंदर फलंदाजी अभिजित पाटील. सुंदर फटका, आणखी एक चौकार, चौथा चौकार मारलेला इथं अभिजित पाटील यांनी. कडक असा चौकार. 13 चेंडू मध्ये 3 धावांची गरज. त्रिशूल त्रिशूल आणि त्रिशूल टायटन्सने जिंकलेला आहे लिंगायत प्रीमियर लीग सीझन 4. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे त्रिशूल टायटन संघासाठी. सर्वांनी स्टेज जवळ यायचंय. आपण लगेचच